परत जर टाकी फुल करण्याची गरज नाही पडणार का मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं ना आपण मोटो व्लॉग मध्ये आलतो राईडला तर आलेलो आहे मानलेलं तुम्हाला की ना आपण सोलापूरला आल्यावर ना हव्याचा चहा पितो बहुतेक आता 20 किलोमीटर राहिला असेल तुळजापूर तिथे एक तेल घालायला बसलाय त्याला पैसे दिल्यात आणि म्हणतोय की पैसे नाही दिले आपल्याला ह्या फोन मध्ये जस्ट अकाउंट ओपन करायचंय श्रीखंड भजी चपाती कर्नाटका बाउंड्रीवर आलेलो आहे आणि बघा पवन चक्की घेतलेली सॅलरी आहे का बाहेर सो हॅलो गाइज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड जस्ट आज बी चाललेलो आहे एका नवीन व्लॉग साठी तुम्ही बघू शकता आवरावरी चालू आहे आणि आज चाललेलो आहे मोठ्या गाडीमध्ये सो बघू शकता गोप्रो मध्ये पण शूट चालू आहे कारण की जर हा फोन ठरला तर तिथं ब्रोला द्यायचा असेल तर हा फोन आपला आयफोन जाईल आणि आपल्याला 5 ते 6 दिवस पूर्ण गोप्रो मध्येच व्लॉग भेटून जातील आणि एडिटिंगचं तर काय सांगतेच नाही कसे होईल ते सो ते 1 वीक मध्ये बघा हे बघा गाडीचं काम चाललेलं आहे आणि सो बहुतेक आपल्याला यायला मंडे पण होऊ शकतो सो गाईज बघू शकता फ्युल अप टंकी फुल करण्याचं काम चालू आहे आणि सो आता जर फुल केले ना आपल्याला परत जर टाकी फुल करण्याची गरज नाही पडणार कारण की मध्ये आधी थांबण्यात आपला टाइम वेस्ट होऊन जाईल त्यामुळं जरा आपण आत्ताच फुल करून घेऊन चाललेलो आहे कारण की आपले अजून पार्ट 2 पडू शकतात कारण की आपण दुसऱ्या पण ठिकाणी जाणार आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये कळूनच जाईल कुठं जाणार आहे आणि बघा आपला गोप्रो बी वन साइड आपण शूट करणार आहेत गोप्रो मध्ये पण कारण की जर हा फोन दिला तर तुम्हाला माहितीच आहे हा गोप्रो मध्येच कामाला येणार आहे आपल्याला मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं ना आपण मोटो व्लॉग मध्ये आलतो राईडला सो आता आलेलो आहे आपण 4 व्हीलर मध्ये सो आणि बघू शकता हे धरण आता क्लिअर दिसत असेल कारण की मागच्या वेळेस तर आपण थांबलो पण नव्हतो बट ह्या वेळेस थांबलेलो आहे आणि भरपूर ठिकाणी जायचं आपल्याला जस्ट आपण पोहोचलेलो आहे धरणावर आणि हा धरणाचा व्ह्यू बघा तुम्ही भयंकर पाणी चाललंय हवा टाकलेला चहा तर आलेलं आहे मानलेलं तुम्हाला की ना आपण सोलापूरला आल्यावर ना हव्याचा चहा पितो तो बघा हा सुनील चहा एकच नंबर क्वालिटी पोहोचलेलो आहे आपण ट्रेनिंग सेंटरला जबरदस्त असं जंगली दाट जंगल मध्ये पूर्ण कंपाऊंड वगैरे आहे एवढा प्रवास केल्यानंतर एवढे भयंकर झोप आले ना आताच थोडं झोपणार बहुतेक आता 20 किलोमीटर राहिला असेल तुळजापूर सो VIP मध्ये दर्शन होऊन जाईल आणि इथं आपल्याला लवकरच लवकर यायचे कारण की 4 वाजता काहीतरी ट्रेनिंग सेंटर क्लोज होतं त्यासाठी आपल्याला लवकर यायचंय मंदिराच्या कठीण अशा पायऱ्या चढायला भरपूर अशा मोठे काहीच मंदिरात तेल घालायला आलतो बट तिथे तेल घालायला बसलाय त्याला पैसे दिल्यात आणि म्हणतोय की पैसे नाही दिले काय आता तोंडा बोलायला लागते आता तिथं गेली त्याची चव आता तोंडा बोलल्यामुळे त्याला लाज वाटाय पाहिजे होती त्याला तेल वगैरे झालेले घालतो आता मंदिराला एक फेरा वगैरे मारतो किंवा फेरा वगैरे मारून कारण की आपल्याला इथं वेळ थांबता येणार नाही दर्शनाचे रांग तर 4 ते 5 तास तर आरामात इथं लागणार आहे आणि VIP पास विचारला बट तिथं पण 1.5 तास लागणार आहे त्यामुळे आता तर काय जमणार नाही दर्शन घ्यायला सो बाहेरूनच दर्शन वगैरे करणार आहे सो तिथं मुख्य दरवाजा आहे आणि गर्दी बघा आणि तुम्हाला ते दाखवतं भाई पैसे देऊन पैसे खाणार हे बघा हा जो गुलाबी दिसतोय का हा समोरचा तो मुख्य द्वार राजे शहाजी महादेव परत खाली चाललेलो आहे कारण की आपण पूर्ण येडा घातल्यावर आपण खाली आलेलो आहे
सो मंदिरातून तर आलेलो आहे आणि आपल्याला ह्या फोनमध्ये जस्ट अकाउंट ओपन करायचे बघू शकता. आणि ह्या फोनमध्ये कारण की आपण तर द्यायचं आहे. झाडाखाली आलेलो आहे हे बघा. ह्या झाडाखाली आपण बसणार आहे जेवायला वगैरे. सो आत्ता जस्ट आपण सोलापूरमध्ये आलेलो आहे तुळजापूरवरून, कारण की दर्शन तर नाही झालेलं, बाहेरूनच केलेलं आहे. आणि हे बघू शकता इथं आपल्याला बसायचं आहे. मस्तपैकी भजी वगैरे आणलेली, श्रीखंड वगैरे सगळं आणलेलं जेवायला. ते मस्त झाडाखाली बसायचं. आत्ता श्रीखंड, भजी, चपाती, श्रीखंड बघा आयटम सारखं नुसतं कडक झालेलं आहे बर्फ असल्यामुळं. दिस इज भजी. श्रीखंड तर पूर्ण ना हे झालेलं आहे, बर्फात झालेलं आहे. चला हे फिनिश करू टाकतो. सो आता चाललेलो आहे कर्नाटका गाणगापूरला. सो त्याच्या आधी आपल्याला भेटेल अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, मग त्यानंतर गाणगापूर आहे. सो गाणगापूरला बहुतेक 7 वाजेपर्यंत तर आरामात पोहोचणार आहे. त्याआधी आपल्याला अक्कलकोट भेटून जाईल. आणि मग बघा आजचा व्लॉग डायरेक्ट कर्नाटकामध्ये एंड होईल. सो दुसऱ्या दिवसाचा डायरेक्ट नेक्स्ट डेला चालू होणार आहे. जस्ट कर्नाटका बाउंड्रीवर आलेलो आहे आणि बघा पवन चक्की. कर्नाटकात एंट्री झालेली बघू शकता. चोर डाकू भूत टोली, बजरंग बली, महाबली महाबली. सो गाईज फायनली पोहोचलेलो आहे आपण कर्नाटकामध्ये. श्री दत्त मंदिर कर्नाटका. सो नदीच्या शेजारी आहे आणि आत्ता 7:30ला बहुतेक आरती आहे. चला आरती आपण रूम बघून येऊ. रूम घेतलेली आहे, कशी काय सुविधा आहे ती पण बघून. जय श्रीराम, राधे राधे. चला दिस इज रूम. गॅलरी आहे का बाहेर? गॅलरी. चेक द साऊंड. गॅलरी वगैरे बघितली. आपल्या एडिटिंगला पण मापात आहे. विषय कसा आहे एकदम ओके. पहिलं गाडीतलं मटेरियल वगैरे घेतो. मटेरियल म्हणजे काहीच नाही, आपलं नॉर्मली एक नाईटचे फक्त कपडे आहेत. सो ते घ्यायचे आणि आपण डायरेक्ट वरती जाऊया रूममध्ये. आपल्याला एडिटिंग वगैरे भरपूर पडलेले आहे आज. आणि मग श्री दत्त यांचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. सो आरती झाल्यावर मग इकडे येणार आहे. मंदिरात चाललेलो आहे दर्शन घ्यायला, श्री दत्तांचं दर्शन घ्यायला. सो चला आधी एंट्री वगैरे करायला लागेल, केले असेल. सो आता आधी दर्शन घेऊ. आता दर्शनाची आरतीची वेळ झाली. मंदिरामध्ये आहे बट आतमध्ये परवानगी नाहीये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. तो तरी पण आपण गपचूप काढलेलो तो बघू शकता. आणि समोरचा पण दाखवतो तुम्हाला. बघा मंदिराच्या बाहेर आलो आणि एवढे भयंकर त्रासासाठी गर्दी झाले ना, काय करणार तर टाळलं पण ते भेटायला ओढातोड चालू आहे. बघा ते बघा बाई कसे हाल चालल्यात भयंकर. म्हणजे प्रसादासाठी ना एवढे लोक आतुरतात आहे. रूम मध्ये आलेलो आहे आणि आजचा व्लॉग इथंच थांबवतो. सो आणि राहिलेला व्लॉग तर आपला कंटिन्यू उद्या सकाळपासून नेक्स्ट व्लॉग स्टार्ट होणार आहे. सो आजचा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.